शुभ सकाळ मित्रांनो, हॅपी दिवाळी। चला निघूया। तू आमचे व्हिडिओ बघतोस ना, आता तू व्हिडिओ मध्ये पण आलायस। तर फायनली आपण गोगर बीचला आलो आहोत। समुद्रावरती मस्तपैकी मासा आहे। शुभ सकाळ मित्रांनो, क्षण भटकंतीचे या ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। थेट कोकणातून। तुम्हाला माहिती असेलच, लास्ट व्हिडिओ मध्ये आपण बघितलं की आपण गावाला आलोय। तर सध्या वाडीत उभा आहे आपल्या पोरांसोबत, आपला ऋतिक शेठ, बंटी शेठ। तर आज आपल्या पोरांची पार्टी आहे, मस्तपैकी चिकन पार्टी वगैरे करायची आहे जंगलात जाऊन। तर आपल्याला आता चिकन आणायला जायचं आहे। तर पूर्णपणे हा जो व्हिडिओ असेल आपण नक्की बघा, कारण फुल धमाल मस्ती होणार आहे आपल्या या ब्लॉगमध्ये। चलो त्या इथं पूर्ण फोपली वगैरे लावल्या आहेत ना किरणदान? हा, तर इथेच फोपलीमध्ये लावलेले आहेत, बाग आहे। शक्यतो पार्टी आपली इथेच होईल, इथेच 100% इथेच, 100% इथेच होईल। कारण तो अड्डा आहे आपला, एकदम स्पेशल अड्डा आहे। तिथं भरपूर आपल्या पार्ट्या झालेल्या आहेत। दांडका बिंडका घेऊन आला आहे, दांडका मारायला आहे ना, मारायला भाई फुल चष्मा बिष्मा घालून भाई फुल फॉर्ममध्ये। तर बघा आपण चाललो होतो तळीला चिकन आणायला। तर मध्ये थांबलोय तळ्यावरती मळणात। तर बघा इथे गणपतीचं वगैरे विसर्जन केलं जातं। हा तळा आहे पूर्णपणे, हे बघा व्ह्यू आहे। पोरं आंघोळीला सुद्धा येतात। हा एक मळणातलाच पोर आहे, हा बंटी मळणातलाच पोर आहे। ए जरा एक उडी मारून दाखव, उडी मारून दाखव एक। कपडे बदलायला लागतील, बदलते का? आला इथंच तर घर आहे तुझा, मार उडी। राणी क्या माझ्यावर टाकू नको काय। दिवाळी आहे, फटाके आणले। हॅपी दिवाळी, हॅपी दिवाळी। तर आता थोड्या वेळात आपण तळीला पोहोचणार आहे। चिकन वगैरे घ्यायचं आहे। आपले काही पोरं मालावरती आहेत, काही तळीवरती आहेत। तर आपण पण आता पोहोचू तळीवरती, मस्तपैकी चिकन घेऊया, काही चिकनला लागणारं सामान घेऊया, नंतर आपण जाऊया। आम्ही मस्त मजा मस्ती करत तळीला जात होतो, चिकनची पार्टी असल्यामुळे ती तयारी करण्यासाठी। पण काय माहिती पुढे जाऊन काय असं होईल ते। तर तळीला पोचलो, तळीला पोचल्यानंतरला काही कारणामुळे आपला प्लॅन कॅन्सल झाला। तर माझ्यासाठी मी चिकन घेतलं आणि घरी आलो, आम्ही डायरेक्ट घरी आलो। तर आपण फायनली घरी आलो आहोत। तर चिकन वगैरे आणलं ते ठेवूया, नंतर जाऊया आपण। हे बघा थोडं फ्रेश वगैरे झालं आहे, तर निघूया, आपल्याला बाहेर जायचं थोडं। दिवाळीच्या टायमाला आहे ना गावामध्ये अंगण वगैरे केलं जातं। कारण बघा हा जो टाईम असतो तो, आणि पावसाळा संपल्यानंतरला हे पूर्ण एकदम हिवाळा लागलेली असते। जो टाईम असतो तो एक उन्हाळा लागलेला असतो, जे हिवाळा लागलेला असतो। तर त्या टायमाला प्रत्येकाच्या घराच्या समोर अंगण वगैरे केलं जातं। ही आमची तुळस आहे खाली आहे, ती आता इथं वरती घ्यायची। तर त्याला आता लवकरात लवकर होऊन जाईल, ते तुळशी लवकर घ्यायची। आता थोडं घरी आलोय आणि आता जाऊया आपण, जायचं आहे बाहेर आपल्याला। गावाला लय ऊन आहे, थोडं लय गरम होते। चला निघूया। पॅन्ट चेंज केली, कॅमेरा वगैरे घेऊन। तर फायनली आपण चाललो आहे गोगर बीचला फिरायला। तर मस्तपैकी कॅमेरा वगैरे घेऊन चाललो आहे, मजा येणार आहे खूप। गाडी बिडी 2 गाड्या आहेत, एक गाडी 2 गाडी। ऋतिक शेठ आलेले आहेत फायनली। तू आमचे व्हिडिओ बघतोस ना, आता तू व्हिडिओ मध्ये पण आलायस। व्हिडिओ मध्ये? हा, तू व्हिडिओ मध्ये पण बघशील आता, नंतरला व्हिडिओ बघ आपली। चल चल मग, अरे रस्ता खराब आहे मेला। अरे मग आपण वरनं कातलावरनं जाऊ। अरे ये ऋत्या, अरे रास्ता खराब आहे मेरा सध्या। नको नको यार पे सेल्फी स्टिक
ये नको बंटीला गाडीवर नाही घ्या आपण. बंटी गाडी डॉक्टरवर गेली तुझी. ये नको रुत्या नको. नाही बंटी गाडी डॉक्टरवर गेली. तिकडे नको रे, आपण वरचं पाहिजे तर कातरावलं जाऊ. तर फायनली चाललो आपण, निघालो आहोत गाडीवरनं गॉगर बीच. थांबा ते कुठून जायचंय? आम्ही गणपती जेवायला आलो होतो ना. कुठल्या वेळेला पकडलं होतं की नाही? अरे ना गणपती आम्ही जेवायला पण नव्हतो आलो. काय बोलतो? तू नाही ओ मामा ऐकला. वरती कातलावरती आपण थोडा वेळ थांबलेलो आहे. आपली पोरं जरा थांबले तिथे, इकडे मस्त पैकी, कारण इथून जरा मस्त व्ह्यू येत आहे. ढगं वगैरे एकदम बाहेर आलेत मस्त पैकी. तर तो जरा आनंद घ्यायला थांबलोय, कारण मुंबईला गेल्यावरती आपल्याला काय भेटत नाही, नुसती बिल्डिंग एवढंच आणि ते गाड्यांचा आवाज. गावाला आल्यावरती हटू येते. गावाला आल्यावरती मस्तपैकी शांत वातावरण आणि हे जे वातावरण आहे ते फक्त बघायला भेटतं. थोडं थांबलो होतो, आता नंतर डायरेक्ट आपण भेटतात गॉगर बीचला. आपल्याला तिकडे जायचं, बॉडी ग्राउंडला जायचं. तर फायनली आपण गॉगर बीचला आलो आहोत. हे बघा मागच्या आमच्या साईडला बघाल गॉगर बीच आहे. चले हे बसते रे बट्ट्या. तिकडे जाऊया. बस तर बघा फायनली आपण गॉगर बीचला पोहोचलो आहोत. बघा माझ्या मागे बघाल तर गॉगर बीच आहे. हे बघा इथे आहे ना मस्तपैकी कोणी गर्दी वगैरे नसते. आणि आमच्या गावाला म्हणजे कोकणामध्ये गॉगर समुद्र हा फेमस आहे. हा बघा ही आपली पोरं आहेत, मस्तपैकी कॅमेरा वगैरे घेऊन आलेत. मंटी आहे, नंतरला बघाल ऋतिक शेठ आहेत, नंतरला ओम्या शेठ आहेत. मस्तपैकी आता आपण फोटोशूट करूया, नंतरला आपण सिनेमॅटिक व्ह्यूज घेऊया. तर आपण चालू जरा पुढे, तिथून मस्तपैकी फोटोज व्हिडिओज काढूया. हा ऋतिक शेठ मस्तपैकी कॅमेरा घेऊन आहे, फोटो काढतोय. ऋतूला काही कॅमेरा वापरता येत नाही, तरी मग मस्तपैकी नावाला कॅमेरा घेऊन आहे. पण आपण पुढे जाऊया, पुढे तिथे मस्तपैकी व्हिडिओ काढूया, फोटो काढूया आणि मजा मस्ती करूया. कधी पण आलात ना रत्नागिरी जिल्ह्यामध्ये घोगड तालुक्यामध्ये कधी पण या, घोगड समुद्राला नक्की भेट द्या. कारण हा जो व्ह्यू आहे आणि हा एवढा मोठा अथांग जो समुद्र पसरला आहे तो तुम्हाला बघायला भेटणार आहे. एक मस्तपैकी संध्याकाळची वेळ आहे, सनसेट व्हायला आलाय आणि आपल्याला एक मासा भेटलेला आहे. बघा समुद्रावरती मस्तपैकी मासा आहे. या समुद्रावरती एकच मासा आहे मस्तपैकी. समोर आहे ती पूर्णपणे सुरूची बाग आहे. तो डोंगर दिसतोय तो वाला, तो तिकडे मस्तपैकी तिकडून चांगला व्ह्यू दिसतो. तो तिकडचा व्ह्यू आहे ना, म्हणजे तो जो तिथून रस्ता जातो तो डायरेक्ट पालशीला मिळतो. ह्या समुद्रकिनाऱ्यावरती भरपूर जण पर्यटक जे आहेत ते भरपूर जण येतात ह्या समुद्रकिनाऱ्याला भेट द्यायला. आणि आपण सुद्धा आलो आहोत कारण आपलं हे गावच आहे.
मस्तपैकी व्हिडिओ वगैरे काढलेत आपण. इथून आपण चालू आहोत आता. अजून सनसेट बाकी आहे कारण सूर्य आता वरती आहे, अजून खूप वरती आहे.